नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहूयात लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू। तर आजच्या रिव्ह्यूमध्ये पार्थ आणि मानिनी दोघंही आता हॉलमध्ये बसलेले असतात। त्याच वेळेला मानिनी खूप मूडमध्ये असतात, तर पार्थला बिलकुल मूड नसतो। पण मानिनीला हे समजलेलंच नसतं। ते आता गप्पा मारायला लागतात। त्या पार्थला सांगतात की अरे वसू आत्यांचं काय चाललंय, तर रोज इतकी धावपळ करताय ना, त्या तळेगावच्या प्रॉपर्टीमध्ये त्या खूपच म्हणजे सिरियस झालेल्या आहे। तेव्हा तू त्यांच्याशी बोलशील का ह्या विषयावर? नाही म्हणजे कसं, ह्या वयामध्ये इतकी धावपळ आणि इतकी घाई आणि असे हे काम सगळं प्रॉपर्टीचे वगैरे कामं ज्या करतात ना, त्याबद्दल जरा त्यांना समजून सांग की आहे आमचंही लक्ष आहे, एवढं काही चिंता करण्याची गरज नाहीये। तर असं बोलणं चालू असतानाच इकडे पार्थ म्हणतो की मी बोलणार नाही, म्हणजे असं तो चिडून बोलतो मानिनीला। त्यामुळे आता मानिनीला धक्काच बसतो की अचानक माझ्या पार्थला काय झालं, म्हणजे माझ्या बोलण्याचा इतका त्रास का झाला पार्थला। तेव्हा आता पार्थचा असा उदास चेहरा पाहून मानिनीच्या लक्षात येतं की नक्कीच याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि हा राग माझ्यावर काढतोय। म्हणून ते म्हणतात की काय झालं पार्थ, तुला काही प्रॉब्लेम आहे का? मग आता पार्थ म्हणतो की मग पार्थला समजलेलं असतं की माझं चुकलंय, मी आईवर इतकं ओरडून बोलायला नको हवं होतं। म्हणून तो उभा राहतो आणि म्हणतो की आई सॉरी, खरंच मला ना समजलंच नाही की मी असं कसं बोललो ना तुला आता चिडून। तेव्हा मानिनी म्हणतात की पार्थ माझ्या लक्षात आलंय, तू काहीतरी टेन्शनमध्ये आहेस बरोबर ना, तुला कोणी काही म्हटलंय का, असं आता मानिनी विचारू लागतात। तेव्हा आता पार्थला काहीच सांगायचं नसतं, पण टेन्शन तर त्याच्या चेहऱ्यावरच दिसत असतं। त्यामुळे मानिनी म्हणतात की बोल ना बाळा, तुला कोणी काही बोललंय का, तुझं आणि काव्याचं काही भांडण झालंय का फोनवरती, ती तुला काही म्हणाली आहे का? पण आता पार्थकडे ह्या प्रश्नांची उत्तरं नसतात, कारण त्याला काहीच सांगायचं नाहीये त्याच्या आईला, आणि त्यामुळे तो गप्पच असतो। त्याच वेळेला तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणतो की काय झालं आई? तेव्हा आता मानिनी म्हणतात की काही नाही, आलास का तू? मग आता त्यांच्या चहा पाण्याचं मानिनी हे अरेंज करत असतात। आणि मग आता त्यासुद्धा नंदिनीबद्दल जीवाला विचारू लागतात की काय रे, तुझ्या बायकोचा राग गेला का? नाही म्हणजे 2-3 दिवसापासून मी बघते ती घरात कोणाशीच बोलत नाहीये, तुमच्या दोघांचं काहीतरी झालंय ना? तेव्हा ते इतका गुंता करून ठेवला ह्या पोरांनी आणि त्यांच्या आईला तो सोडवणंही कठीण झालेलं आहे। ते आता सारख्या त्या शोधात आहे की कधी मी एकदा सत्याच्या जवळ पोहोचते। पण हे पोरं, यांना काही सांगायचं नाही आई वडिलांना, आणि त्या सुना त्यांचंच नवऱ्यांशी पटत नाही, असं सगळं घोळ करून झालेलं आहे ते। तर मानिनीला आता याचा शोध घ्यायचा असतो। त्याच वेळेला अचानकपणे दारामध्ये काव्य ही बॅग घेऊन घरी आलेली असते। तेव्हा आता ते असं अचानक आलेलं पाहून पार्थला धक्काच बसतो, तो एकदम त्याच्याकडे रोखून पाहत असतो। त्याच वेळेला मानिनी सुद्धा आता तिला पाहून खूपच खुश होतात आणि म्हणतात की आलीस काव्य, ये। मग आता काव्य आल्याबरोबर मानिनी लगेच तिला म्हणतात की अगं आलीस का तू? हे बघ, तुझा नवरा इथे टेन्शन घेत होता, तू येतेस की नाही, बस त्याच्या बाजूला बस आणि गप्पा मार। आता काव्या खूप लाजतच असते, कारण तिला आता खूप गिल्टी फील होत असतं, कारण काल मी ज्या माणसाबरोबर डिवोर्स घेण्याची गोष्ट करत होते, आज त्याच माणसासमोर मी झुकली आणि स्वतःहून त्यांच्याच घरी आली आहे। कारण माझं मन मला सांगते की डिवोर्स नाही घ्यायचा आहे, कारण पार्थ खूप चांगला आहे असं तिच्या वडिलांनी तिला समजावलं। जेव्हा ती स्वतःची चूक मान्य करत होती, तेव्हा तिच्या बाबांनी म्हणजे धनंजयने काव्याला खूप समजवलंय की अगं असं नशीब खूप कमी लोकांना मिळतं, पार्थ खूप चांगला मुलगा आहे, खूप संस्कारी, आणि त्याचं म्हणजे स्टेटससुद्धा खूप चांगलं आहे काव्या, त्यामुळे तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, आलेल्या परिस्थितीला सामोरं जा। अगं ते देशमुख कुटुंब म्हणजे फार माणुसकी आहे त्यांना, बघ ना तू इतके दिवस माहेरी आले तरी सुद्धा तुझी सासू तुला काहीच म्हणाली नाही, उलट त्यांना काळजी वाटत होती की तू इकडे आलीस। म्हणून तुला सांगतोय काव्य, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही तुला संधी मिळेल की पार्थचं मन जिंकण्याची, तेव्हा असं त्याचा आत्मविश्वास ढासळू देऊ नकोस। आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे, धनंजयच्या बोलण्यामुळे आता काव्यामध्ये काहीतरी बदल झालेला असतो। तिला कुठेतरी जाणीव होते की मी माझ्या प्रेम प्रकरणाला विसरू शकली नाहीये, आणि म्हणूनच पार्थसारख्या चांगल्या माणसाला पण मी नाकारत होती। पण आता मला एवढंच लक्षात आलंय की मी योग्य माणसाच्या नशिबात आहे, म्हणजेच पार्थ हा माझ्यासाठी योग्य आहे। पण आता मला सध्या वेळ लागू शकतो, पण पार्थ माझ्यासाठी परफेक्ट आहे, असं म्हणून ती स्वतःहूनच इकडे देशमुखांच्या घरी आलेले असते। मग आता पार्थच्या बाजूला बसल्याबरोबर पार्थ हा मागचा पुढचा विचार न करता मानिनीला म्हणतो की मी चाललोय माझ्या रूममध्ये, मला जेवायला भूक नाहीये, असं म्हणून तो उठून निघूनच जातो। त्याच वेळेला आता मानिनी विचार करतात की अरे, काव्या माहेरून आली आणि त्याच्या बाजूला बसली, तर हा रागाने निघून का गेला? तेव्हा आता त्या काव्यालाच विचारतं की काय ग काव्या, तू माझ्या लेकाला काही म्हणालीस का? ती म्हणते नाही काकू, खरंच मी काहीच म्हणालेली नाहीये, उलट काकू मी तुमची माफी मागणार होते की मी त्या दिवशी असं घर सोडून निघून गेले कोणालाही न सांगता, त्याबद्दल खरंच सॉरी काकू, पण ना मला समजलंच नाही, माझी मनस्थिती अशी झाली होती ना की मला काहीच समजलं नाही हे काय होतंय, पण तिकडे गेल्यावर खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झाली, म्हणूनच मी आज स्वतःहून इकडे आली। तेव्हा आता
मानिनी म्हणतात की तू योग्य केलंस, बरोबर आहे. अगं तुला माहिती आहे का, मला ना तुमची इतकी सवय झाली ना की मला एकटीला ना घरात करमतच नाही. एक जण जरी घरात नसलं ना की माझा जीव असा कासावीस व्हायला लागतो. त्यामुळे ह्यापुढे जाशील ना तर जरा सांगून जात जा आणि इतके दिवस पण नको राहत जाऊ. तुला इकडे काही कमी पडलं ना तर मला सांग, असं म्हणून एकदम मुलीसारखं प्रेम देत असतात काव्याला. तर आता हा पार्थ जो आहे तो रूममध्ये निघून गेलेला असतो आणि त्यामुळे काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला समजलेलं असतं की माझ्या वागण्याचा पार्थला खूपच त्रास झाला आहे आणि म्हणूनच हा पार्थ आरशासमोर उभा राहतो. सेम त्याची प्रतिकृती त्याच्या बाजूला उभी असते. आणि मग आता लगेच आता हा पार्थ आरशासमोर उभा राहून म्हणत असतो की मी मी ज्या मुलीला माझं मानायला गेलो तिच्या मनात माझ्याबद्दल भावना शून्य आहेत आणि मी का तिचा विचार करू. नाही म्हणजे माझ्यामुळे तिला काही त्रास व्हायलाच नकोय. पण मी काय म्हणतो, अशा बळजबरीने तयार झालेल्या नात्याला काय अर्थ आहे. त्याला तो प्रसंग आठवतो की लग्नात कशी काव्याची आणि त्याची लग्नगाठ जुळली गेली. 4 चौकांमध्ये इज्जतीचा प्रश्न होता आणि म्हणूनच पार्थला काव्याबरोबर लग्न करावं लागलं. तेव्हाचा तो काव्याचा चेहरा, रडता चेहरा, तिचा तो पश्चातापाचा चेहरा, तिचं बळजबरीने तिच्या आईवडिलांनी माझ्याशी लग्न लावलं हे पण तितकंच खरं आहे. पण मग आता त्याच्यामधून तिला जर बाहेर निघायचंच नसेल तर मला असं वाटतं की मीच या गोष्टींपासून दूर व्हावं. म्हणजे तीही सुखी होईल आणि मी सुद्धा ह्या नात्यांच्या जो काही गुंता झालेला आहे तो सोडवून मोकळा होईल. असं तो सुद्धा विचार करून डिवोर्स पेपर तयार करतो. दुसरीकडे नंदिनीची पण सेम अशीच अवस्था असते. तिलाही तो लग्नातला क्षण आठवतो की कशा प्रकारे मी किडनॅप झाली होती, दीपकने मला किडनॅप केलं. त्यानंतर मला जीवाने स्वतः वाचवलं, गाडीत बसवलं आणि घेऊन आला. त्यानंतर जेव्हा गावातली लोक सांगायला लागले की ह्या मुलीबरोबर कोण लग्न करणार आहे, कारण आता मुहूर्त निघून गेला आणि पारचं लग्न काव्याबरोबर झालं. त्यामुळे माझी शान राखण्यासाठी जीवा पुढे आला आणि म्हणाला की मी लग्न करेल. कारण त्याच्या डोळ्यात देखत काव्याने पार्थबरोबर लग्न केलेलं असतं आणि त्याला हाच राग सहन झालेला नसतो आणि म्हणूनच तो निर्णय घेतो की काव्य जर माझा विचार करू शकत नाहीये तर मी तरी तिचा विचार का करायचा. असं म्हणून त्या टेन्शनमध्ये, त्या रागामध्ये त्यांनी सुद्धा नंदिनीबरोबर लग्न केलेलं असतं. आणि आता नंदिनीला तो प्रसंग आठवतो आणि ती विचार करते की मला का समजलं नाही की हा तर फक्त त्या गावकऱ्यांसमोर केलेला एक नाटकाचा विषय होता. जर जीवाच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स असत्या तर त्यांनी ते लेटर लिहिलंच नसतं. पण इथे हा नंदिनीचा इतका मोठा गैरसमज आहे की ते लेटर, काव्याचं लेटर नंदिनीने चुकून वाचल्यामुळे हा मोठा गैरसमज झालेला असतो. तरी सुद्धा आता ही नंदिनी म्हणत असते की गुरुजींनी मला सांगितलं की आता मोकळं हो, तुझ्या मनात जे आहे तेच योग्य आहे आणि ते तूच करायलाच पाहिजे. त्यामुळे तीही आता डिवोर्स पेपर कपाटामधून काढते. त्याच वेळेला जीवा दबक्या पावलाने रूममध्ये येत असतो. तोही नंदिनीकडे एकटक पाहत असतो, कारण आज गेले 4-5 दिवस झाले नंदिनी आणि त्याचं बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे आता त्याला भीती वाटायला लागते आणि त्याच वेळेला त्या भीतीमध्ये त्याला आता नंदिनीला काहीतरी सांगायचं असतं. पण काही सांगण्याच्या आतच नंदिनी ते डिवोर्स पेपर घेते आणि जीवाच्या हातावर ठेवते. तेव्हा त्या जीवालाही मोठा धक्का बसतो. तो विचार करतो की हे काय होते, डिवोर्स पेपर म्हणजे मी माझ्या पहिल्या प्रेमाला विसरून आता मार्ग बदलण्याचा ठरवला आणि माझ्या मनात आता फक्त नंदिनी असताना नंदिनी डिवोर्सपर्यंत पोहोचली. मग त्याला आठवतं की कशा प्रकारे आपण नंदिनीला त्रास दिलाय, तिचा अपमान केला, तिने बनवलेल्या वस्तूंना नावं ठेवली आणि आता मी तिच्याशी बोलायला सुद्धा मला वेळ नाही. हे काय होते माझ्या बाबतीत. नंदिनी, मी तिला आपलं मानलं आणि ती सुद्धा मला सोडून चालली. ह्या विचाराने त्याला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता ह्या मानिनी रूममध्ये जातात आणि त्या विचार करतात की आज असं कसं झालं. म्हणजे मी आतापर्यंत काव्या, जीवा आणि नंदिनी ह्या तिघांना टार्गेट करत होती, पण आज तर माझा पार्थसुद्धा ह्या गोष्टीला टार्गेट झालेला आहे. कारण पार्थला असं काय झालं की तो काव्य त्याच्या बाजूला बसल्यावर उठून निघून गेला रूममध्ये. ह्या दोघांमध्ये काय बिनसले नक्की. आणि ती नंदिनी आजकाल एकटं का राहते, तिचे काय बिनसले का जीवाबरोबर. पण मला असं वाटतं की अगोदर नंदिनी, जीवा आणि काव्य असं माझं जे काही मत होतं त्याच्यामध्ये आता पार्थसुद्धा आहे. पण मला हेच कळत नाहीये की फार्म हाऊसवरून आल्यापासून ह्या चौघांमध्ये असे बदल का घडलेले आहे. तेव्हा आता त्या 3 रेषांसमोर असं टिक करतात, म्हणजे काव्या, पार्थ आणि जीवा. कारण ह्या तिघांमध्ये काही घुसमट झाली आहे का. काव्य आणि जीवा हे दोघांमध्ये काय झालं असेल. तेव्हा आता काव्य नाव सुद्धा त्यांना समोर नकोसं असतं आणि म्हणून काव्याचं त्या काव्य करतात. एक काना त्याचा असा खोडून टाकतात आणि म्हणतात की मला ना हा गुंताच उलगडत नाहीये. कसं कळेल मला की नक्की कोणाच्या मनात काय चाललंय ते. आज पार्थला राग आलाय तर कधी जीवा हा बडबड करत असतो तर कधी त्याच्यावर अचानक संकट येतं. आणि ही काव्य काय, बदलता स्वभाव. कधी खूप चांगलं वागायचं, नवऱ्याचं कौतुक करायचं आणि काही बी नसलं तर लगेच बॅग भरायची आणि माहेरी निघून जायचं. कसं समजत नाहीये मला की माझ्या मुलांच्या आणि त्या सुनांच्या बाबतीत काय घडतंय. मला का कोणी सांगत नाहीये. असं त्या ह्या मानेने त्यांनी फळ्यावर लिहिलेल्या त्या बोर्डकडे पाहून त्या म्हणत असतात की मला हा गुंता सोडवणं खूपच कठीण जाते.
आता मला कोण असं व्यक्ती आहे का की जो ह्याच्याबद्दल सांगेल, कारण मिथून काका तर काहीच सांगायला तयार नाही आहेत आणि बाकीच्यांना कोणाला माहितीच नाही आहे. त्यामुळे आता ही नंदिनी रडत रडत आता ते डिवोर्स पेपर जीवाच्या हातावर ठेवते आणि म्हणते की सह्या करा. तेव्हा आता जीवा खूप थरथरायला लागतो. त्याला तर समजतच नसते की कसं सांगू नंदिनीला की माझ्या मनात फक्त तू आहेस. हिला का असं वाटते की मला हिच्याबरोबर डिवोर्स घ्यायचा आहे, त्यामुळे तो सही करायला तयार तर होतच नाही. पण त्याला आता नंदिनी म्हणते की मला आता समजलंय की लग्नानंतर प्रेम नाही होत. तर पार्थसुद्धा आता डिवोर्स पेपर काव्याच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की तुम्हाला हेच हवं होतं ना. काल जसं तुम्ही त्या किल्लेदार वकिलाला घरी बोलवलं आणि मला पाहून विषय संपवून टाकला, त्या अर्थी तुम्हाला माझ्याशी डिवोर्सच घ्यायचा आहे हे खरं आहे. पण तुम्हाला काही भीती वाटत आहे का माझ्यासमोर बोलायला? काही प्रॉब्लेम झाला होता का काल? म्हणूनच मीच ठरवलं की तुमच्या मनातली इच्छा आपण पूर्ण करावी. हे घ्या डिवोर्स पेपर. हेच आहे ना तुमचं सुख? असं म्हणून आता काव्याला एकदमच गिल्टी वाटतं. खूप भीती वाटते तिला, कारण कालच मी पार्थचा डिवोर्सचा विषय मनातून काढून टाकला. माझ्या बाबांनी मला खूप समजवलं आणि आता मी फक्त आली ते माझ्या पार्थसाठी आणि तोही मला सोडून दूर जाणार आहे. त्यामुळे तिची खूप द्विधा मनस्थिती होते. ती विचार करते की एकीकडे मी माझ्या प्रेमाला तुडकावून लावलेला आहे आणि आता पार्थला कुठेतरी माझ्या नात्यामध्ये गुंतवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच तो तर माझ्यापासून दूर गेलाय. त्यामुळे तिलाही आता सही करायची नसते. त्यामुळे इकडे काव्य आणि जीवा हे दोघंही खूप घाबरलेले असतात, कारण नंदिनी आणि पार्थला दोघांनाही डिवोर्स घ्यायला ह्या दोघांनीच मजबूर केलेलं असतं. त्यामुळेच आता सही तर करायला ते तयार नाही आहेत. पण आता पाहूयात पुढे मानिनीला ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत, कारण आता घरातलं जे काही विस्कटलेली घडी आहे ती त्यांना पूर्ववत करण्यासाठी ते आता सगळ्यांवर लक्ष ठेवून असतात आणि त्याच वेळेला त्यांना आता हे समजलेलं असतं की डिवोर्स पेपर का इतकं डिवोर्सपर्यंत पोहोचण्याची काय गरज. मग आता त्या एक एक गोष्टींचा उलगडा पुढे होणारच आहे प्रेक्षकांनो. पाहूयात आता जीवा हा नंदिनीला डिवोर्स देईल की पुन्हा काहीतरी कारण काढून तिला थांबवण्याचा प्रयत्न करेल, हेच आपल्याला पाहायचे. तर दुसरीकडे जीवा आणि पार्थ आणि काव्याची पण तशीच मनस्थिती आहे. जीवा म्हणजे पार्थला खूप त्रास होत असतो की मी एकाच व्यक्तीला लग्नानंतर पहिल्यांदा मनामध्ये मांडलं आणि ती व्यक्तीसुद्धा मला सोडून लांब जाणार ह्या विचारांनी आता पार्थ पूर्णपणे खचून गेलेला असतो. पण काव्या म्हणते की मी सही करणार नाही. त्यावर आता पार्थ रोखूनच तिला पाहतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो काव्य असं का म्हणाली आणि पार्थला ती काय उत्तर देणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. तर भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.